Good morning, students. We are going to learn in the subject Principles of Marketing, the subunit of our first topic, that is marketing, meaning and importance. In the last period, we have studied meaning, definition, meaning, definition, and characteristics of marketing. And in the last video lecture, we have considered various marketing entities or marketing factors, that which factors are used for the purpose of marketing. Marketing entities are treated as an one type of article, म्हणजेच घटक किंवा वस्तू म्हणून या घटकाकडे पाहिलं जातं आणि त्याचं विपणन करण्याचा प्रयत्न केला जातो. हे आपण पाठीमागच्या पिरियडमध्ये किंवा व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. टुडे वी आर गोइंग टू स्टडी evolution of marketing concept. Evolution means उत्क्रांती किंवा विपणनाची उत्क्रांती किंवा विपणनाच्या क्षेत्रामध्ये कसे मोठ्या प्रमाणात बदल होत गेलेले आहेत. क्रांती म्हणजेच बदल आणि उत्क्रांती ही त्या अनुषंगाने विकासाच्या दृष्टिकोनातून विचारात घेतली जाते. We are going to understand the various steps of marketing evolution. In case of evolution of commerce, there are some steps in development and evolution of commerce like hunting, animal husbandry, agriculture, drum system, barter system, evolution of money, then urban system, then industrial revolution, nationalization and globalization. These are the stages of evolution in commerce. Basically, in case of marketing, if we think about these stages of evolution of marketing, these stages are industrial revolution, national economy, monetary revolution, science and technology revolution, and globalization also. But out of these are the basic causes regarding to marketing evolution or development of present market in the modern era. So विद्यार्थी मित्रो, आपल्याला या ठिकाणी इव्होल्युशन ऑफ मार्केटिंग कन्सेप्टचा विचार केला तर त्यामध्ये आपल्याला माहित आहे की म्हणजे वाणिज्य उत्क्रांती टप्प्यामध्ये माणसाचा काही त्यामध्ये आपण मानवी उत्क्रांती टप्प्या आणि वाणिज्य उत्क्रांती टप्प्याचे काही मुद्दे घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण हंटिंग स्टेज किंवा त्याला आपण भटकंती किंवा शिकारी अवस्था, त्यानंतर पशुपालन अवस्था, शेतकी अवस्था, ग्रामीण व्यवस्था आणि ग्रामीण व्यवस्थेमध्येच वस्तू विनिमय बार्टर सिस्टीम, बार्टर म्हणजे वस्तू विनिमय सिस्टीम, त्यानंतर पैशाची उत्क्रांती, त्यानंतर शहरीकरण, तिथं अर्बन असा शब्द पाहिजे, त्यानंतर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, नॅशनलायझेशन, ग्लोबलायझेशन ही आज आपण परिस्थिती पाहतो. मार्केटिंगच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन इज द बेसिक कॉज ऑफ development of marketing. After that, we have accepted national economic policy. Another one is monetary revolution. म्हणजे तिथं आपण म्हणूया की पैशाची उत्क्रांती, science and technology revolution and globalization. Basically, these are the basic causes of
marketing revolution. Then, following are the most important steps of evolution of marketing. First of all, we considered stage of barter. Barter means exchange for other goods or services without using money. आपल्याला माहिती आहे की साधारणपणे ग्रामव्यवस्थेमध्ये ही बार्टर सिस्टीम होती, वस्तू विनिमय अवस्था, म्हणजे वस्तू द्यायची आणि दुसरी वस्तू घ्यायची किंवा त्याच्या बदल्यामध्ये सेवा घ्यायची. आपल्याला माहिती आहे की ग्रामव्यवस्थेमध्ये 12 बलुतेदार, 18 लुतेदार अशी एक कन्सेप्ट आहे. मग हे जे स्वयंपूर्ण खेड होतं त्यामुळे कारागीर हा शेतकऱ्याला वस्तू किंवा सेवा पुरवत असे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये शेतकरी त्याला धान्य देत असे. आणि अशा पद्धतीनं बराचसा कालखंड हा बार्टर सिस्टीम यामध्ये गेलेला आपल्याला दिसून येतो. बार्टर इज द सिस्टीम अंडर which goods and services are exchanged instead of currency or the actual goods or services that are being exchanged. म्हणजे करन्सीचा वापर न करता, चलनाचा वापर न करता ज्या ठिकाणी वस्तू व सेवांचा विनिमय जेव्हा केला जातो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? बार्टर सिस्टीम. एक्झाम्पल ऑफ बार्टर is when people within community exchange goods and services so that money needn't be used. An example of barter is bread provided in exchange for butter. म्हणजे आपण बटर घ्यायचं असेल तर तुम्हाला ब्रेड द्यावा लागेल. म्हणजे अशा पद्धतीनं आपण फॉर एक्झाम्पल इथं घेतलेलं आहे. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला इयत्ता 12वी मध्ये सुद्धा किंवा 11वीच्या कॉमर्स मध्ये तुम्ही ऐकलेली असतील. त्यानंतर सेकंड स्टेज जे आहे की या बार्टर सिस्टीम नंतर स्टेज ऑफ लोकल मार्केट. म्हणजे बेसिकली वी आर एन्जॉयिंग सच टाइप ऑफ लोकल मार्केट सिस्टीम लाईक फेअर्स अँड विकली मार्केट. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडं जत्रा किंवा आठवडे बाजार. नंतर काय आलं तर by the way of exchanging the product and service, people has accepted the local market. Public or general peoples are come together and exchange their goods and services in that weekly market or fairs. Local customers and local businessmen, salesmen, etc. in large number of customers and sellers come together and dealing and purchasing goods and services from the seller. म्हणजे हे आपल्याला माहित आहेच. An area in which commercial dealing are conducted, a regular gathering of people for purchase and sale of provision of goods and services and other commodities are to be exchanged. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला माहिती आहे की लोकल मार्केटमध्ये वस्तू व सेवांचा विनिमय केला जात असे. अनदर वन अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज स्टेजेस ऑफ मनी इकॉनॉमी. इट इज कॉल्ड एज मनी रिव्होल्युशन. त्यालाच आपण म्हणतो की पैशाची उत्क्रांती. आपल्याला माहिती आहे की मनी इज एनी आयटम और व्हेरिएबल रेकॉर्ड that is generally accepted as payment for goods and service. म्हणजे पैशामध्ये कशाची ताकद आहे तर वस्तू खरेदी करण्याची ताकद आहे. पैसा हे कशाचं माध्यम आहे तर विनिमयाचं माध्यम आहे, व्यवहार पूर्ण करण्याचं माध्यम आहे. आणि म्हणून मनी इज एनी आयटम और variable record that it is generally accepted as a payment for goods and services. Money is used to intermediate the exchange of goods and service. Money is playing role of intermediate. म्हणजे मध्यस्थाची भूमिका हा पैसा करत असतो. म्हणजे खरेदीदार आणि विक्रेता यांच्यामध्ये व्यवहार घडवून आणण्याचं काम पैसा करतो.
it is performing a function as a medium of exchange. It hereby avoids the inefficiencies of barter system. There were some problems regarding exchange of goods by using barter system, but money plays important role regarding to avoid inefficiencies of barter system. Money's most important usage is a method for comparing the values of dissimilar objectives. Some of the major stages through which money has evolved are as follows. आता आपल्याला माहिती आहे की पैसा जो आहे या पैशाच्या उत्क्रांतीमध्ये काही स्टेजेस आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. त्यामध्ये कमॉडिटी मनी. अगदी मला वाटतं की पाठीमागच्या 8 दिवसापूर्वी एक वादग्रस्त विधान झालेलं होतं. त्याला म्हटलं होतं की कवडीची किंमत नाही. तर त्या अनुषंगानं टीव्हीला बरीचशी अशी माहिती लागलेली होती. त्यामध्ये कमॉडिटी मनी म्हणजे काय होतं तर त्या काळामध्ये अशा प्रकारच्या कवड्या किंवा पांढरी कवडी आपल्याला माहित असेल तर सिंपल यासारख्या घटकाचा वापर हा कमॉडिटी मनी म्हणून एक्सचेंज साठी केला जात असे. अनदर वन इज मेटॅलिक मनी. म्हणजे जुन्या काळामध्ये म्हणजे तांबे, पितळ यासारख्या किंवा सोनं, चांदी याची नाणी तयार केली जात असत आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे मेटॅलिक मनी. मग त्या काळामध्ये म्हणजे आपल्याला माहिती आहे की शिवकाळ किंवा त्याच्या अगोदरचा काळ या काळामध्ये त्या राजानं त्या प्रदेशामध्ये स्वतःची मुद्रा असलेली नाणी म्हणजे अर्थात ती वेगवेगळ्या मेटलमध्ये तयार केलेली होती. अँड दिस मेटॅलिक मनी वॉज युज्ड फॉर द पर्पज ऑफ exchanging goods and services. Another one is paper money. म्हणजे त्याला पण आज आपण जे पाहतोय की नंतर काय झालं तर कागदी चलन बाजारामध्ये आलेलं आहे. कागदी चलनाबरोबरच आज आपण चौथी जी स्टेज आहे ती म्हणजे क्रेडिट मनी. यामध्ये काय आहे तर आपण वेगवेगळ्या साधनांचा त्याला आपण म्हणूया की बिल ऑफ एक्सचेंज. वी यूज बिल ऑफ एक्सचेंज, चेक and overdrafts. These are the credit money. Rather than that, most of the peoples are using plastic money. On the basis of this plastic money, it is possible to deal the transactions regarding that particular period. Money has evolved through different stages according to time, place and circumstances. This evolution is come into existence according to time, place and circumstances. म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्या काळामध्ये किंवा त्या प्रदेशामध्ये आणि त्या परिस्थितीमध्ये हे बदल होत गेलेले आपल्याला दिसून येतात. फोर्थ स्टेज ऑफ मार्केटिंग कन्सेप्ट इज स्टेज ऑफ कॅपिटॅलिझम. ॲज पर द पिरियड देयर आर कॅपिटॅलिझम सिच्युएशन that is agricultural capitalism, merchant capitalism, industrial capitalism, then state capitalism, industrial and finance capitalism and global capitalism. These are the stages of capitalism. Then fifth stage is industrial revolution.
we know that in the 1933, John Kay has discovered fly shuttle. It is called as in Marathi धावता धोटा. धावता धोटा म्हणजे जॉन के या शास्त्रज्ञानं धावत्या धोट्याचा शोध लावला. आणि in 1969 James Watt has evolved or invention takes place steam engine. त्यालाच आपण म्हणतो वाफेच्या इंजिनाचा शोध. This is the initial stage of industrial revolution. The society as well as the industrialist has harvested this new technology and take initiative for starting such type of products by using steam engine as well as fly shuttle for the purpose of large scale production. In that particular era, there were new inventions as well as new technology was developed, and this new technology has been accepted by that in entrepreneurs within that period. Due to that, accepting this technology, it can be possible to produce product in large scale. By the way of this large scale production, the problem arises regarding how to market, how to sell this product. This is the basic cause of development of marketing. Before that period, before industrial revolution, the local market concept was used, but there is a need of time to develop marketing strategy for the purpose of large scale production and their marketing. म्हणजे इथं बराचसा भाग आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. औद्योगिक क्रांती याबद्दल आपण सर्वांनी यापूर्वी अभ्यास केलेला आहे. There are various causes of industrial revolution and there are some impacts of the industrial revolution. या कॉजेस मध्ये आपल्याला माहित आहे की सुरुवातीच्या काळामध्ये इंजिन, वाफेच्या इंजिनाचा शोध हा जेम्स वॅटने लावला. त्याचबरोबर धावत्या धोट्याचा शोध फ्लाय शटल यांनी लावला. किंवा त्याच कालखंडामध्ये वेगवेगळे नवीन शोध लागलेले आपणाला दिसून येतात. आणि म्हणून त्या शोधाचा फायदा उद्योजकांनी घेतला आणि ज्याला आपण म्हणूया की स्थानिक उत्पादन, त्याचबरोबर मनुष्यबळाच्या सहाय्याने उत्पादन, घरगुती उत्पादन याची जागा ही औद्योगिक उत्पादनानं घेतली. आणि मग ज्यावेळी तुम्हाला ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात करता येऊ शकतो, यंत्र हे मानवासारखं थकत नाही हे लक्षात आल्यामुळं दे अंडरटेक लार्ज स्केल प्रोडक्शन बाय युजिंग फॅक्टरी मॅनेजमेंट. आणि मग त्याचा परिणाम काय झाला तर इट इम्पॅक्ट्स they produced product before demand, मागणीपूर्व उत्पादन. And another one is create large scale production and huge stock was arise. This situation was very critical and they have a problem regarding how to market this product, how to market or how to sell this product. That's why the situation regarding that particular period
was created to develop marketing strategy. तर त्या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागेल आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या केलेल्या उत्पादनाची विक्री कशी करावी हा जो उद्योजकापुढे प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर देणारं शास्त्र म्हणजे मार्केटिंग होय किंवा विपणन होय. आता इथं आपण इव्होल्युशन ऑफ मार्केटिंग कन्सेप्ट खऱ्या अर्थानं इथं मार्केटिंग कन्सेप्टचा उगम झालेला आपल्याला दिसून येईल. अर्थात त्याच्या अगोदरचे मार्केटिंग होतं ते केवळ विक्री होती. खरेदीदार आणि विक्रेता एकत्र येणं, either barter or money is used for completing the transaction or exchange of goods and service. But real marketing concept was developed within the period of industrial revolution. Stage for free trade. For the purpose of procuring large market, England has accepted policy of free trade. At the end of 18th century, free trade policy was launched. Due to free trade, restriction on international trade was withdrawal in that stage. आता स्वयंपूर्ण खेड हे कन्सेप्ट होतीच. त्यानंतर काय आलं तर स्वदेशीचा नारा आपल्या देशामध्ये राबवला जात होता. परंतु आपल्याला माहिती आहे की साधारणपणे म्हणजे आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतच आणि इंग्रजांनी काय केलेलं आहे तर आपल्या उत्पादनाचं आपलं म्हणजे म्हटलं जात होतं की कच्चा माल भारतातून निर्यात केला जात असे आणि परदेशामध्ये इंग्लंडमध्ये त्याच्यावर प्रक्रिया करून तोच माल परत भारतामध्ये आणून विकला जात असे. अर्थातच आपल्याला माहिती आहे की व्यापारी म्हणून आले आणि राजकर्ते बनले. अशा प्रकारच्या पॉलिसीमध्ये त्यांनी खरं तर म्हणजे इंग्लंडमध्ये जी औद्योगिक क्रांती झाली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं त्यावेळी त्यांनी फ्री ट्रेड पॉलिसी राबवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि they had developed international trade as well as international market by keeping in mind to open trade or free trade. Open trade or free trade means there is no limitations of boundary, no limitations or boundaries regarding to exchanging goods and services within that country only. म्हणजे त्याच देशामध्ये आपल्याला वस्तू व सेवांचा विनिमय करण्याची गरज नाही तर आपल्याला देशाच्या बाहेरही वस्तू विकता येऊ शकतात. This strategy was launched by England. 7. Stage of mass distribution. At the initial stage of 19th century, most of industrialists and business houses concentrated on mass distribution system. Some thinkers explained the importance of mass market and started mass distribution system and class market system. Class market system is the example of class market system is शेतकरी बाजार. Another one is public distribution system PDS. म्हणजे या पद्धतीनं म्हणजे जसं स्थानिक उत्पादन केल्यानंतर ते उत्पादन जर आपण मोठ्या प्रमाणात विकायचं असेल तर you have to develop distribution channel. आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुधाचं उत्पादन होतं. But this milk was distributed in all over our state. By the way of we have developed
mass distribution system by the way of it is called as logistic and transportation system which is takes place. म्हणजेच आता आपल्याला किंवा आपल्याला दुसरं उदाहरण सांगता येईल की ज्याला आपण म्हणूया की अमूल दूध पिता है इंडिया. हे जे उदाहरण आहे तिथे आपल्याला माहिती आहे की गुजरातमध्ये अमूल नावाची आनंद या ठिकाणी असणारी जी डेअरी आहे, खेडा जिल्हा आणि आनंद नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये अमूल नावाची संस्था आहे. पण या संस्थेनं जे दुधावर प्रक्रिया केलेली असते ते दूध आपण संपूर्ण भारतभर विकतो. म्हणजे इथं काय आलं तर मास डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचा विचार केलेला. स्थानिक पातळीवर जर ते विकायचं असेल तर आपल्याला तिथं मोठ्या प्रमाणात विक्री करता येणार नाही. आज आपण पाहतो की शेतकरी बाजार, ग्राहक बाजार, याचबरोबर काही ठिकाणी मॉल्स हा जो भाग आहे तो आपल्याला मास डिस्ट्रीब्युशनचा दिसून येतो. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे काय तर आपण पाहतो की आज सुद्धा काही प्रमाणात आपल्या गावामध्ये असणारी जी रेशनिंग दुकानं आहेत त्याला काय म्हणतो आपण पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. त्यानंतर 8वा जो मुद्दा आहे स्टेज ऑफ इकॉनॉमिक रिव्होल्यूशन. With the first and second world war period, most of the countries economy was decline. आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्या वेगवेगळ्या देशाची अर्थव्यवस्था ही ज्याला आपण म्हणूया की आर्थिक दृष्ट्या डबघाईला आलेली होती. The need to economic revolution through imparting new and advanced technology. Due to use of advanced technology, automatically marketing was drastically changed. Age of marketing revolution was started after Second World War. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर वेगवेगळ्या देशांमध्ये जी जागतिक महामंदी आलेली होती, रिसेशन, वर्ल्ड वाईड रिसेशन आलेलं होतं, त्याचा परिणाम काय झालेला आहे तर दे where face a problem that how to overcome this situation. This is the way for overcoming this recession period to introduce new technology, advanced technology as well as innovations in the market. म्हणजे विपणनामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं इनोव्हेशन्स आणता येतं. मग हे इनोव्हेशन कशाचं आहे तर लाईक मार्केटिंग मिक्स, म्हणजे त्याला आपण प्रॉडक्ट मिक्स, प्राइस मिक्स, डिस्ट्रीब्युशन अँड अनदर वन इज प्रमोशन. प्रमोशन मध्ये आपण पाहतो की देयर आर व्हेरियस प्रमोशनल स्कीम्स फॉर द पर्पज ऑफ एनहान्सिंग मार्केटिंग. म्हणजे आपल्याला जर मार्केट वाढवायचं असेल तर यू हॅव टू लॉन्च व्हेरियस प्रमोशनल स्कीम लाईक डिस्काउंट, इन्शुरन्स, फ्री सर्व्हिस, वॉरंटी, गॅरंटी etc. क्वालिटी ऑफ प्रोडक्ट, रिप्लेसमेंट पॉलिसी etc. म्हणजे these are the promotional policies, advertisement, publicity etc. म्हणजेच तिथं मग आपल्याला या पद्धतीनं वेगवेगळी इनोव्हेशन्स आपण पाहतो. जाहिरातीचा विचार केला तर काही लोक सातत्यानं आपल्या उत्पादनाची जाहिरात करतात. बराचसा भाग इथं आपल्याला चर्चा करण्यासारखा आहे. नेक्स्ट वन इज ग्लोबलायझेशन. इट इज द लास्ट स्टेप. मार्केटिंग ग्लोबलायझेशन इज अ सिनर्जेटिक टर्म. म्हणजे ही फार मोठी कन्सेप्ट आहे. मुद्दा काय आहे तर वी हॅव एक्सेप्टेड ग्लोबलायझेशन पॉलिसी इन 1995.
and the basic principles we have accepted, that is globalization, liberalization and privatization. हा विषय असा आहे की आपण ज्यावेळी ग्लोबलायझेशन स्वीकारलं त्यावेळी आपल्याला एकाच वेळी अनेक देशांमध्ये आपली वस्तू किंवा सेवा विकता येऊ शकते आणि त्या दृष्टिकोनातून ग्लोबलायझेशन म्हणजे जग हे खेडं अशा प्रकारची कन्सेप्ट विकसित झालेली आहे. यामध्ये आपल्याला देशाच्या सीमा या व्यापारासाठी विपणनासाठी मर्यादित करता येणार नाहीत आणि म्हणून आपल्याला विचार करत असताना एक प्रिन्सिपल आपण समोर ठेवलं पाहिजे. थिंक ग्लोबली, ऍक्ट लोकली. थिंक ग्लोबली, ऍक्ट लोकली म्हणजे जागतिक बाजारपेठेचा मागणीचा विचार करून आपल्याला स्थानिक पातळीवर उत्पादन करणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्याला लोकल मार्केट, स्टेट मार्केट, नॅशनल मार्केट ही कन्सेप्ट आता विसरावी लागणार आहे आणि आपल्याला ग्लोबल मार्केट या कन्सेप्टचा विचार करून यापुढे वाटचाल करावी लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यामध्ये बराचसा विस्तारानं बोलण्यासारखा भाग आहे. परंतु एकच आपल्याला इथं विचार करणं गरजेचं आहे की जागतिक बाजारपेठेत टिकण्यासाठी आपल्याला उत्पादन खर्च कमी करणं, त्याचबरोबर आपल्या वस्तूची गुणवत्ता वाढवणं, इनोव्हेशनचा अवलंब करणं, त्याचबरोबर आपलं डिस्ट्रीब्युशन चॅनल किंवा डिस्ट्रीब्युशन सिस्टीम स्ट्रेंथन करणं आणि कमिटमेंट टू सोसायटी यासारख्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीचा आपल्याला स्वीकार करणं गरजेचं आहे. आपण निश्चितच या मार्केटिंग इव्होल्यूशन ची जी कन्सेप्ट आहे ती समजून घेतलेली असेल. आता या ठिकाणी आपण थोडा सेमी इंग्लिश टाइप व्याख्यान देण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण देयर आर सम स्टुडंट्स फ्रॉम इंग्लिश स्ट्रीम and some students from Marathi stream. So you try to understand your best level. I also try to explain as per my best level and knowledge. Thank you very much. Thank you.